ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये काय केलं आपण? काय केलं होतं लास्ट? लॅपटॉपच नाही आहे. कोणाचा तरी लॅपटॉप द्या मला एक. कोणाचा तरी लॅपटॉप द्या मला एक. मग दिसेल कसं येतं. अरे फक्त क्रोम बघणार आहे मी, ते पण मी एवढा विचार करताय. लॅपटॉप नाही तर मग डिवाइस कनेक्ट करून बघा. लॅपटॉप सगळ्यांकडे आहे का? आहे ना? हां ठीक आहे. काही नाही, आपण एक्सटेंड करू. प्रॉब्लेम. कोणाचा आहे? काय केलं आपण लास्ट लेक्चरमध्ये? हां एकाने सांगा. हां काय करतात फंक्शन? अरे राजा, फंक्शन्स काय असतात? किती टाईपचे फंक्शन असतात? कुठले कुठले? युजर डिफाईन्ड अँड प्री डिफाईन्ड. काय करतात प्री डिफाईन्डला? अजून एक दुसरं नाव कुठलं आहे? हां ठीक आहे. कसे सिंटॅक्स काय आहे फंक्शनसाठी? काय दिसतंय का तुम्हाला? नाव काय तुमचं? वैष्णवी ना? अरे काय प्रॅक्टिस नाही केली का? हां
तुम्हाला दिसतंय का तिकडनं स्क्रीन? असं काय आहे मग? रिझर्व्ह वर्ड कुठला वापरतो? पुढे फंक्शन नेम आणि पॅरेंथेसिस कोलन का पॅरेंथेसिस, त्यानंतर एक्सप्रेशन लॅम्बडा आर्ग्युमेंट कोलन एक्सप्रेशन फंक्शन. ठीक आहे, ते हायर ऑर्डर फंक्शन झाले. मी तुम्हाला अजून बेसिकच विचारले. त्यानंतर कुठले हायर ऑर्डर फंक्शन्स केले, कुठले कुठले होते? लॅपटॉप्स आणायला लावले होते सर्वांना, नाही का? नाही, ट्यूजडेपासून बोललो होतो. हां, उद्यापासून आणा. आज शिकून घ्या. नोटबुक्स आहे? ठीक आहे. चलो लेट मी. आय होप सर्वांचं एकच कर्नल आहे. असे इथे क्लिक केल्यावर एकच येतं, 2-3 नाही आहेत ना? ठीक आहे, ते एक सिलेक्ट करून ठेवायचं. पुढे आता तुम्हाला ही फाईल पाठवण्यात येईल. कंप्लीट फाईल पाठवली का मी? बघितली का? ठीक आहे, बुक पण पाठवतो आज. ठीक आहे, ही फाईल तुम्हाला पाठवण्यात येईल पूर्ण. ठीक आहे, या फाईलमध्ये कंप्लीट पायथन, कंप्लीट नमपाय आहे. नमपाय फॉर डेटा ॲनालिटिक्स, नमपाय फॉर डेटा सायन्स. ठीक आहे, यातल्या फक्त ठराविक गोष्टीच आपल्याला करायचं. ठीक आहे, जसे आपण मेथडसाठी डेटा स्ट्रक्चरच्या मेथडसाठी सिंटॅक्स वापरले, सेम तशी सिंटॅक्स आहे, सेम तसं. ठीक आहे, तसं त्याच्यात आपण डेटा टाइप्स, लिस्ट, टपल यामध्ये ॲरेज आहेत. ठीक आहे, तर आता लाईक स्टार्टिंग फ्रॉम नमपाय आपण आता लायब्ररीज वापरतो काय वाटतं? लायब्ररीज का वापरतो? काय गरज पडली? नमपाय. ठीक आहे, नमपाय लायब्ररी काय करते? वी आर एंटरिंग इन टू द फर्स्ट पार्ट ऑफ आर EDA, एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस, दॅट इज नमपाय. ठीक आहे, वाय डू वी यूज दिस लायब्ररी? नमपाय कशासाठी? इट इज यूज फॉर अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल, एक सेकंड. NumPy is open source library that is universal standard for working with numerical data. ठीक है, arithmetic calculations and numerical computations and arithmetic डेटा सोबत, न्यूमरिकल डेटा सोबत ते काम करते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी, तर आय मीन ऑलरेडी तर आपण पायथनमध्ये कॅल्क्युलेशन्सच करत होतो, हे का मग? वाय वी नीड लायब्ररीज? आन्सर अशानेच कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नमपाय, पांडास, वाय वी यूज नमपाय. लायब्ररीजच का यूज करतो आपण ते सांगा सगळ्यात. ट्रॅक्टर बघितलं का सगळ्यांनी? ट्रॅक्टर नाही बघितलं आहे ना? ठीक आहे, तर तुम्ही ट्रॅक्टरचं बघितलं असेल तर मेन एक पुढे ट्रॅक्टर असतो आणि त्याला मागे आपण एक ट्रॉली लावतो. तुम्ही बघितलं आहे का? आपण आपल्या कामांच्या हिशोबाने आपण ती ट्रॉली बदलत असतो. कधी त्याला एक टँकर सारखं पण लावू शकतो. ठीक आहे, नंतर कधी त्याला आपण काय ते नांगरणं म्हणतो आपण, ते पण लावतो. अजून काय काय बरंच काय करतो, ते फवारणीचं लावतो. अरे करतो नाही सगळं. ठीक आहे, आपण ते कसं आपल्या कामासाठी जसं जसं आपलं काम आहे तसं तसं आपण करत जातो. ठीक आहे, जेव्हा आता आपल्याला लायब्ररीज पण तसंच काम करतात. हे जे वरचं जे तुमचं मेन मशीन आहे ना, दॅट्स पायथन.
और लाइब्रेरीज वो ट्रॉली समझ लो, जब जो काम करना है तब वो आप लाइब्रेरी इंस्टॉल करोगे, ठीक है। अभी डेटा एनालिसिस के लिए, ठीक है, जिसमें कि हम ईडीए कहते हैं, उसके लिए आपको 4 लाइब्रेरीज चाहिए, ठीक है। स्काईकिट लर्न एक है, वो भी चाहिए, लेकिन ओके ये 4 लाइब्रेरीज में काम हो जाता है आपका इंटरव्यू तक के, ठीक है। फर्स्ट वन इज योर numpy, pandas, seaborn एंड मैटप्लॉटलिब, ओके। देयर इज़ वन मोर, अगर कोई रिसर्च एनालिस्ट में जा रहा है तो ऐसे कोई कंपनी है ही नहीं जो पाइथन यूज़ करती है, लेकिन मैं आपको पढ़ा दूंगा वो क्या होता है वेब स्क्रैपिंग, ठीक है। उसके लिए ब्यूटीफुल सूप लायब्ररी है, ठीक है, PS4, ठीक आहे. तो ये 5 लायब्ररीज आहेत ज्या प्रमुखपणे लागतात. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण नंपाय बघणार. नंपाय कशासाठी करते? कॅल्क्युलेशन्स, ठीक आहे. मग पांडास काय करतो? त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन येतो नंपायचा, ठीक आहे. 2 डायमेन्शनल डेटावरती, डेटा फ्रेम्सवरती काम करतो. नल व्हॅल्यूज, मिसिंग व्हॅल्यूज सगळं करून घेतो, हा पण करतो. बट पांडास अजून एक ॲडव्हान्स आहे नंपायचा, ठीक आहे, जसं इथे दिलं आहे. हां, in Python and forms the foundation of other libraries like pandas, ठीक आहे. म्हणजे बाकीच्या ज्या लायब्ररीज आहेत त्याचे फाउंडेशन स्टार्ट होतं नंपायपासून, ठीक आहे. आता ती इन्स्टॉल कशी करायची सर्वात पहिले, ठीक आहे. हे बघा, ही एक कमांड रन करायची, एक्सक्लामेटरी मार्क पिप इन्स्टॉल नंपाय. एखादी जण जर .py एक्सटेन्शन वापरत असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का? .py एक्सटेन्शन पायथन स्क्रिप्टचं, त्यामध्ये मग तुम्हाला टर्मिनलमध्ये जाऊन इन्स्टॉल करावं लागेल, ठीक आहे. मग त्यासाठी ही एक्सक्लामेटरी साईन लागत नाही, फक्त पिप इन्स्टॉल नंपाय, ठीक आहे. याला जर तुम्ही रन केलं, आता माझे तर रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड येईल, हे बघा, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला ती इम्पोर्ट करायची. इम्पोर्ट करणं म्हणजे काय, की आता नंपाय आपण प्रत्येक ठिकाणी नंपाय नंपाय एवढं लिहत नाही बसणार आहे, काहीतरी छोटंसं ॲब्रिव्हिएशन घेऊ. तर आपण काय केलं, इम्पोर्ट नंपाय ॲज NP. आता मला सांगा, NPच्या ऐवजी मी दुसरं देऊ शकतो का? येस, जे पाहिजे ते करू शकतो, बट ते पायथन स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे आपण NP देतो, ठीक आहे. पांडासाठी PD, ठीक आहे. तर जसं आपण डेटा स्ट्रक्चर्स बघितले बरेचसे, ठीक आहे, तसं याच्यामध्ये पण एक आहे, दॅट इज कॉल्ड ॲरे, ठीक आहे. आता काय ॲरे ते बघा. दिस इज अ बेसिक डेटा टाईप सिमिलर टू अ लिस्ट अँड टपल, ठीक आहे. न्यूमरिकल ॲरेज आर फिक्स साइज कंटेनर्स ऑफ आयटम्स दॅट आर मोर एफिशियंट दॅन पायथन लिस्ट और टपल फॉर डेटा प्रोसेसिंग. They only store a single data type. Mixed data type are stored as a string. हे कोण एक्सप्लेन करेल मला? ठीक आहे. आणि जर वेगवेगळे डेटा टाईपचे स्टोअर केले तर ते समजे क्या? गुड. Array elements can be modified but the array size cannot be changed. ठीक आहे, समजला? हे काही नाही, इझी आहे. व्हॉट इज ॲरे वगैरे 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 वगैरे, ठीक आहे. चलो, ही तुम्हाला ही पाहिजे. सगळ्यात पहिले ॲरेज आर ऑफ 3 डायमेन्शन, 1D 2D अँड 3D. आता ते क्रिएट कसं करता बघा. काय केलं इथे आपण, एक सिम्पल काय घेतला, व्हेरिएबल, ठीक आहे. तुम्हाला मी काय बोललो होतो, जसे आपण मेथड्स करायचो ना, इट्स सेम ॲज दॅट. फक्त आता इथे NP काय, नंपाय डॉट ॲरे, आणि पुढे काय स्टोअर केलं. आता मी याला प्रिंट करतो, ठीक आहे. हा कुठला ॲरे झाला, सगळे ॲट्रिब्यूट सगळं बघणार, चेक कसा करायचं सगळं करू, हे प्रॉब्लेम नाही. आता इथे गंमत, हा काय गेला, NP डॉट ॲरे. इथे बघा कसं लिहिलं मी, सिंटॅक्स कळाला का? 2 डायमेन्शनल लिहायचा, ठीक आहे. त्याला आता प्रिंट केलं, काय आलं रे, ही एक काय आली, 2 डायमेन्शन. बट व्हॉट इज दिस? दिस इज अ मॅट्रिक्स. मॅट्रायसेस आहे ना, याला रीड कसं करणार आहे? किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे?
3/2 की 2/3? Idiots, 2/3. ठीक है, 2 3 2 rows 3 columns बरोबर की 3 rows 2 columns? कोणत्या रोज आहे ह्या? आडव्या रोज आहेत की सरळवाल्या रोज आहेत? कन्फ्यूज नका हो बरं का. ठीक आहे, तसंच आता 3D बनवता येईल का ॲरे? काही डिफिकल्टी नाही? समजलं कोणाला असं आहे कोणी? खूपच इझी येणार आहे, काहीच नाही. आता हे बघा, हे दिसता कसं? सी, दिस इज युअर 1D ॲरे, दिस इज युअर 2D ॲरे, दॅट्स युअर 3D ॲरे. ह्याचा शेप काय झाला बघा. ठीक आहे, थांबा, इथे कन्फ्यूज व्हाल तुम्ही. हे समजलं का? समझे? हां, आता ॲट्रिब्यूट्स ऑफ नंपाय. ठीक आहे, आता आपल्याला याच्यावरती चेक करायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळं तुम्ही काढून द्या, हे प्रिंट वगैरे काढून द्या तुम्ही. एक से मी ARRS बनवतो, इक्वल्स टू NP डॉट ॲरे. वन टू याच्यामध्ये 1 2 2 यालाच कॉपी करतो. ठीक आहे, एक ॲरे बनवली मी. ठीक आहे, आता मला याचं मी काय चेक केलं, ARR डॉट टू बाय 3. ठीक आहे, कसं काय? जर आता मला प्रिंट केलं, थांबाय का एक मिनिट, पहिले प्रिंट करतो. प्रिंट ठीक आहे, आणि आता मी चेक केलं. काय दिलेलं शेपने? क्वेश्चन विचारतात तुम्हाला, शेपने काय दिलं? डायमेन्शन्स. ठीक आहे, ॲक्च्युअली ही तुम्ही बघितलं तर डेटा सायन्सची आहे, तर मग इथे तसंच दिलं आहे. इन मशीन लर्निंग डेटा सेट्स आर युजली स्टोर्ड इन 2D numpy arrays where rows represent samples and column represents features. Understanding the shape ensures that data is in the expected format before feeding into models. सगळ्या तुमच्या डोक्यावर जाईल असो, पण समजलं चांगलंच आहे, राहू द्या. कधी डेटा सायन्स शिकाल तर हीच प्रेफर करा. ठीक आहे, शेपने काय दिलं तुम्हाला? किती रोज, किती रो, किती कॉलम? समजतंय का? तुमचे कन्फ्यूज दिसत आहे, समजतंय ना? नक्की? असो, हे बघा 2/3, 1 2 3. ठीक आहे, आता डायमेन्शन काय दिलं रे मग? 1D आहे, 2D आहे की 3D आहे? ठीक आहे, हां, आता 1D कशासाठी यूज होते? यूज फॉर सिंगल फीचर डेटा, यूज इन मॅट्रायसेस अँड डेटा फ्रेम, यूज इन इमेज प्रोसेसिंग. ठीक आहे, आता हे बघा, इथे हा 1D ॲरे आहे बरोबर, हा 2D ॲरे आहे, 3D ॲरे आहे. त्याला लिहितात कसं? NDIM. नाही समजणार. हा 1D ॲरे आहे, समजलं? नंतर मी तुम्हाला काय बोललो? ARR 1D डॉट ND. समजलं का नाही? कळते का नंपा? काही नाही, आपण फक्त एक ॲरे घेतला, त्याच्यावरती काम करतो बस. 1D 2D 3D त्याचे शेप साईज. ठीक आहे, अनेक याच्यात मेमरी मॅनेजमेंट येतं, ते शिकून घ्यायचं बस. तेवढंच आहे मग तुम्हाला. 1D 2D 3D समजलं मागे तुम्हाला? ठीक आहे, हे वाचून घ्या. इंटिग्रिटी काय आहे, कभी टाईम मिळेल तो पडले ना. ठीक आहे, हां, आता ARR साईज काय देतं? नंबर ऑफ किती आहे? 6 आहे का? 1 2 3 4 5 6.
सेम डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण जे मेथड्स काय सेम तसंच आहे, काहीच वेगळं नाही, फक्त माहिती पाहिजे. यालाच काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट्स म्हणतो. तसं मी तुम्हाला आता प्रॅक्टिस करवलेली की ॲडिशन कुठलं ऑपरेटर आहे आपलं, हा कुठला ऑपरेटर आहे, तर तुम्ही काय म्हणायचे त्याला बघून कुठला ॲग्रिगेट आहे, सॉरी अर्थमॅटिक आहे की कंपॅरिझन आहे, ते तुम्हाला इथे समजेल. क्वेश्चन असा विचारतात की व्हॉट आर द ॲग्रिगेट फंक्शन्स इन नमपाय, ॲग्रिगेट ऑफ हां असंच. तर पहिले तर फंक्शन मग ॲग्रिगेट. त्यासाठी मी तुम्हाला आधीच पाठवतो की कंपॅरिझन ऑपरेटर विचारलं तर तेच ऑपरेटर, तसं तर इथे ॲग्रिगेट फंक्शन्स विचारलं तर ते फंक्शन सांगायचे, स्टॅटिस्टिकल फंक्शन विचारलं तर तेच फंक्शन सांगायचे. याच्याला डिफरन्स आहे पुढे. ठीक आहे, असो. साईज कळाली. नाव देर इज समथिंग कॉल्ड डेटा टाईप. ठीक आहे. एन्श्योर करेक्ट डेटा टाईप्स बिफोर फीडिंग डेटा इन टू मशीन लर्निंग मॉडेल्स, अवॉइड एरर्स. ठीक आहे, सोड. हा कुठला ॲरे रे? एक सेकंड बोलते जाऊ. दिसतंय का आता? हा कुठला ॲरे तुमचा? 1 डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे. हा कुठला ॲरे? हा कुठला ॲरे? पण तिघांमध्ये डिफरन्स काय? एक इंटमध्ये, एक फ्लोटमध्ये आणि एक स्ट्रिंगमध्ये. आता इकडे बघा काय झालं रे, प्रिंट डेटा टाईप डॉट डी टाईप. ठीक आहे. ARR फ्लोट डॉट डी टाईप. अरे एकच आहे डॉट डी टाईप डॉट डी टाईप तेच आहे. हे प्रिंट पण काढून टाका, काही नाही. ठीक आहे. आणि डॉट डी टाईप काय काय रिटर्न करेल ते? याच्यामध्ये डेटा टाईप बघा कसं लिहितात, इंट 64, फ्लोट 64 आणि ही साईड लक्षात ठेवा, माहिती पाहिजे. ठीक आहे. तुम्ही इथे कन्फ्यूज होत आहे का? परत मी इकडे टाकतो ARR1 ARR1D ARR2D सॉरी ARR नाव द्यायचं हे ठीक आहे, असू द्या. त्याने एवढे तर तुम्हाला समजून जाईल. समजलं का काय? हे डेटा टाईप्स कळाले का? आता कळालं का तुम्ही काय काय करू शकता? सगळ्यात पहिले नंपा इन्स्टॉल कराल, 3 डायमेन्शन्सचे बनवाल, तिघांना प्रिंट करून पाहाल, आले त्यानंतर लगेच शेप्स आहे ॲट्रिब्यूट्सवरती निघून जायचं. सगळ्यात पहिले शेप चेक करायचा, मग साईज, मग त्यानंतर डायमेन्शन, त्यानंतर डेटा टाईप. समज काय? हां, मग ते मेमरी त्याची एकाची साईज आहे तेवढी. ठीक आहे. आता तेच पुढे बघा मेमरी ऑप्टिमायझेशन आलं, आय मीन मेमरी मॅनेजमेंट आलं. हे बघा, जर 64 असलं तर किती बिट पर आय मीन किती मेमरी असते एका एलिमेंटची? 8 बाईट. ठीक आहे. तर तुम्हाला असं क्वेश्चन येतो की त्याला कमी करून प्रत्येक एलिमेंटचे 4 बाईट करा. ठीक आहे. किंवा लाईक इंट 32 डेटा टाईप आलं तर म्हणजे काय, आय मीन हां, तर ते काय सांगेल 4 बाईट्स पर एलिमेंट होतं तुमच्या ॲरेमध्ये. ठीक आहे. फ्लोट 64 काय 8 बाईट्स पर एलिमेंट. ठीक आहे. इथे क्वेश्चन आहे मेमरी साईज ऑफ इच एलिमेंट. ठीक आहे. हे कुठलं ॲरे? हां, इथे तुम्ही साईज डिक्लेअर केली, तुम्हाला नाही का मी आत्ता बोललो काय केली? np.int32. आपण आता किती घेतलेली रे? int 64. ठीक आहे. तुमचं होमवर्क काय आता, यालाच 8 बाईट पर एलिमेंट करून बघा. समजतंय का? असे कन्फ्यूज दिसतंय, नाही समजलं? किती लोकांना नाही समजलं काय केलं? इथे आपण काय केलं, सिम्पल डेटा टाईप्स बघितले. ठीक आहे. आणि दिला इंट 64 फ्लोट 64. ठीक आहे. हे आपल्याला अजून काय सांगतं की किती बाईट ऑफ स्पेस युअर ॲरे एलिमेंट्स हॅव टेकन, इच एलिमेंट किती घेतले त्यांनी स्पेस. इंट 64 म्हणजे किती स्पेस घेतली त्यांनी? 8 बाईट पर एलिमेंट, म्हणजे एकाने 8 बाईट्स घेतल्या. ठीक आहे. आणि इंट 32 म्हणजे 4 बाईट पर एलिमेंट. ठीक आहे. मग बुलियन किती घेतो?
helps in optimizing memory usage when working with larger data sets. Choosing lower precision data types like int32 instead of int64 and float32 instead of float64 can reduce memory usage. बस इतना ही है. उसके ऊपर दो एग्जाम्पल है. हे विचारत पण नाही, माहिती पाहिजे. अंबामध्ये फक्त स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स विचारतात, ॲरेज विचारतात, ठीक आहे, आणि डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिसेस विचारतात. मेमरी मॅनेजमेंट जर तुम्ही डेव्हलपमेंट साईडला गेल्या किंवा एखादी कंपनी जर तुमची कोर पायथनवरती डेटा ॲनालिसिस करत असेल तर ते विचारते. ठीक आहे, आता समजलं नक्की. ठीक आहे, आता इथे काय केलं आपण, हे विसरून जा, चला एवढं विसरून जा. इथे काय केलं, 1D ॲरे क्रिएट केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं, डी टाईप इक्वल्स टू NP डॉट इंट 32. ठीक आहे, आता किती बाईट्स पर एलिमेंट झाले रे. ठीक आहे, हे आर आयटम साईज. आपण डेटा स्ट्रक्चर, दिस इज ऑल्सो जसं आपण डेटा स्ट्रक्चरचा मेथड, दिस ऑल्सो मेथड ऑफ ॲरे. ठीक आहे, आणि बाईट्स लिहिलं आहे फक्त आपण. एवढं जरी काढलं असतं ना मी, ठीक है, घर पे जाके 4 बाइट्स पर करके आओ, 8 बाइट्स पर करके आओ. ठीक है, अभी देखो यहाँ पे क्या है. ठीक है, np डॉट एरे डी टाइप इन 32. ठीक है, इधर क्या है और इधर क्या है, कुछ नहीं, क्योंकि बुलियन क्या लेता है हमेशा, हुजर. आयटम साइज आहे बघा, किती आलं रे, 4. किती आलं, समझे कि मेमोरी यूसेज कैसा हो रहा है. आता इधर टाइप्स ऑफ, चलो ये भी छोड़ दो, 1 आएगा. करके देखो, कैलकुलेटिंग मेमोरी यूज बाय एन ॲरे. ठीक आहे, हे रॅन्डम करके एक फंक्शन आहे. एवढ्या तुम्हाला साईजमध्ये तुम्हाला मल्टिपल आहे, पुढे मल्टिपल नंबर्स जनरेट करून देतो हा. ठीक आहे, हे इमेज डेटा प्री प्रोसेसिंगचं आहे, काही गरज नाही. ही पूर्ण देऊ की तुम्हाला डेटा ॲनालिटिक्सच्या पर्स्पेक्टिव्हचीच देऊ. हां, मागे गर्ल्स. नाही, मग ही खूपच सोपी आहे, म्हणजे काहीच नाही. बघा, डायरेक्ट एक करून बघितलंय. हे बघा, एक ॲरे बनवला आहे. हे बघा, एक गोष्ट करून बघितली. बस, आरती जरी कमीच आहे. आय मीन एवढी जरी केली तरी इनफ आहे, बट ही अशी सिस्टमॅटिक आहे खूप. काय करायचं, ही पाठव की ही, हां ही ना. ठीक आहे, हां, टोटल मेमरी किती यूज केली आहे, किती केली असेल रे. 4 4 4 2 Z 4 Z 12 4 16 4 20 4 6 24. करेक्ट, समजे. अरे ही लाईन तर आत्ताच बघितली आपण, फक्त n बाईट्स, एक नवीन कन्सेप्ट बघितली. ठीक आहे, हां. आता इथून रिशेपिंग अँड ॲरे. इथे सगळ्यात पहिले बघा काय केलं आपण, वी टूक ठीक आहे, त्यानंतर काय केलं, रिशेप. परत याची साईज चेक करा, कशी करणार, शेप ARR डॉट कोण आहे, चलो शेप हे करा. फक्त काय केलं रे इथे, काय चेंज झालं, काय झालं, 1Dचं काय झालं. मग रिशेप काय करतं, चेंजेस द, आणि इथे काय दिलंय मग आपण मध्ये, कशा डायमेन्शनमध्ये तुम्हाला पाहिजे होतं ते. आय मीन कुठल्या रो, कुठल्या कॉलम,
कुठल्या साईज शेपमध्ये पाहिजे होतं. ठीक आहे, ते दिलं. कशाने होतं ते? रिशेपिंगने. काय वर्ड वापरतो त्यासाठी? डॉट रिशेप. ठीक आहे, त्याचा यूज पण दिला आहे. हां, त्याचाच उलटं फ्लॅटन काय करतं? बस. ठीक आहे, क्वेश्चन विचारतात हां. ॲट्रिब्यूट्स ऑफ नमपाय, डिफरन्स बिटवीन शेप अँड फ्लॅटन, मेमरी ऑप्टिमायझेशन. मेमरी तर नाही विचारत, बट असं असू द्या लक्षात. चांगलंच आहे, इंटरेस्टिंग आहे मेमरी ऑप्टिमायझेशन. डेटा अनालिसिसचे जर कोड कंपनीज असतील ना पायथनमध्ये, तर एक असतात त्यांचं एक डिपार्टमेंटचे करतं मेमरी ऑप्टिमायझेशनवरती काम. सो आय डोंट नो प्रॉपर नंपायचं, कारण की आता खूप हार्डकोर AI टूल्स आले जे करून घेतात सर्व. बट कोर फंडामेंटल्सला तर तुम्हाला इंटरव्ह्यूला हेच विचारतील, नॉट दोज AI टूल्स. फाईन. ओके, ट्रान्सपोजिंग अन ॲरे काय करतं रे ते? रोजला कॉलममध्ये करतात, कॉलमला रोजमध्ये करतात. हे बघा, आता हा काय होता? 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ट्रान्सपोज केल्यानंतर बघा काय झालं. आणि कसं करतं, काय आहे त्याच्यासाठी? ARR डॉट टी. समजलं का नाही? कुठे काम होतं सगळं दिलं आहे. हां, डेटा टाईप काय करतं हे? सेम ॲज टाईप. कशामध्ये केलं? इंटमध्ये गेलो. 1 3 5 चेंजिंग डेटा टाईप्स सर्व दिलं आहे रे सर्व. हां, त्याचा समरी एक प्रॉपर. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय काय केलं त्याची. ठीक आहे, आता टाईप्स ऑफ मॅट्रिक्स बघू अँड विल स्टॉप फॉर टुडे, नो वरीज. ठीक आहे, NP डॉट झिरोज काय करते ही मॅट्रिक्स? ठीक आहे, तुम्ही जो पण शेप दिला त्या शेपमध्ये सगळ्या झिरो मॅट्रिक्स आणतील. ठीक आहे, दिस ऑल्सो कॉल्ड नल मॅट्रिक्स. नलिकेत. NP डॉट वन्स तुम्हाला मी बोललो होतं मॅट्रिसेस वाचून या जरा. कुठली मॅट्रिक्स आहे? युनिटी. 1 1 1 1 1चं दिलं. ठीक आहे, आय काय करते? आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय? डायगोनल एलिमेंट्सला 1 येतो. हे टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आहे. कधी स्कूलमध्ये गेलं आहे का वैष्णवी मॅडम? ठीक आहे, हां, मी तुम्हाला रँडम डॉट रँड हा मॉड्यूल बोललो होतो. काय करतो हा? या सीरीजमध्ये तुम्हाला रँडम नंबर जनरेट करून देतो. ठीक आहे, विथ रँडम व्हॅल्यूज. ठीक आहे, इंडेक्सिंग स्लायसिंग उद्या बघूयात. काही नाही, मी आज पाठवतो एवढी. तर किती टाईम आहे का आपल्याकडे? घ्यायचं आहे का इंडेक्सिंग स्लायसिंग? हां, ठीक आहे, चला. थोडं ट्रिकी आहे, बट लक्ष द्या. सगळ्यात पहिले कसं करायचो आपण? सेम सिंटॅक्स आहे, सेम आहे ना. आपण असंच ॲक्सेस करायचो ना लिस्टचा. एक लिस्ट नेम अँड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो आपल्याला एलिमेंट पाहिजे. ठीक आहे, इथे पण तसंच होईल. कुठला दिला? 0 1 2 2 म्हणजे कुठला दिला? थर्ड एलिमेंट. ठीक आहे, 1 2 तिसरा दिला ना, 30. आता तेच मला सांगा 2D साठी कसं होतं? ठीक आहे, 1 सेकंड. इथे इंडेक्सिंग बघितली. मग आता मला कोण एक्सप्लेन करेल? आपण 1 2 केलं. अरे असं एक बाय द वे. हां, चलो 1 2 केलं. रोज फर्स्ट रो सेकंड कॉलम. 60 कसं काय आलं? हां, बोलायचं मोठ्याने. आन्सर ऐकताना मी हे होऊन जातो, बाकी मला सगळं ऐकू येतं. बोलो. लास्टची कुठली? कस काय आली मी ते विचारतोय. हां, फर्स्ट रो तर ही आहे. नाही ना मॅडम, टेन 20 आणि 30 हे R0 होईल. 40 50 60 R1 होणार
आणि 1040 C0 होणार, 2050 C1 होणार आणि 3060 C2 होणार. ओके ठीक है मैडम, नहीं करेक्ट, लाइक गुड इन टेक्निकल टर्म्स, बट इनको नहीं समझा. समजलं का? अरे कसं काय आलं 60? हां पायथनमध्ये मी काय बोललो होतो, इंडेक्सिंग कुठून सुरू होते? 0. मग इथे काय दिलं आहे? 1. म्हणजे हा काय होता? रो 1. या दोघांमध्ये रो 1 कुठली आहे? पहिली की दुसरी? दुसरी रो 1 आहे. ही तुमची रो 1 आहे. ठीक आहे. आता या रोमध्ये आणि कॉलम कुठला आहे? दुसरा. हा कुठला कॉलम आहे तुमचा? हा कुठला कॉलम आहे? हा कुठला कॉलम आहे? सेकंड कॉलम थर्ड रो. मग हा एलिमेंट आला ना, आला का 60? अशी आहे स्लायसिंग याच्यामध्ये. समजलं का? CID जास्त बघता वाटतं तुम्ही. हां हे काय करेल रे? ते आता मी लिहूनच दिलं होतं, जाऊ दे आता काय. ऑल रोज अँड कॉलम 1 2050 हे दोघं दिल्या, बाकी सगळ्या काढून टाकल्या. ठीक आहे. तसंच त्याचं उलटं काय होतं? रो 0 ऑल कॉलम्स. याच्यात इंडेक्सिंग स्लायसिंग असं काम होतं, विचारत नाही, बट यू शुड नो. होतं का नाही हाच क्वेश्चन विचार. पॉसिबल आहे का इंडेक्सिंग अँड स्लायसिंग 3D ॲरेमध्ये? आहे का पॉसिबल? आहे, सगळ्यांमध्येच पॉसिबल आहे. फक्त एक गोष्ट जिथे इंडेक्सिंग स्लायसिंग पॉसिबल नाही. हां गुड, स्मार्ट, सेट. का बरं? अनऑर्डर्ड आहे. ठीक आहे. हे बघा, रिशेपिंग फ्लॅटन आपण ऑलरेडी केलं आता. ॲप्लिकेशन इन डेटा सायन्स. हे कन्वर्ट इंटू 2/3 केलं ना आपण आता, तेवढंच आहे. 1D ॲरे 2D. हां इथून आपले ऑपरेशन सुरू होता. सांगून देऊ का पटकन? तुम्ही व्हिडिओ बघू शकता नंतर, फाईल आहे तुमच्याकडे पूर्ण. कारण की करून बघायची गरजच नाही. आय मीन कायच वेगळं आहे. हे बघा, मलाच सांगायला आहे, आपण बेसिक्सवरती इतकं वी हॅव फोकस की हे तुम्हाला खूपच इझी वाटेल. काय केलं आहे? 2 व्हेरिएबल्स घेतले, ॲडिशन केली. नमपायचे ऑपरेशन्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इन नमपाय, पागल होऊन जातात, समजतच नाही काय. सेमच आहे रे, फक्त ॲरे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. होमवर्क काय होता तुमचा? हा कुठला ॲरे होता? 1D. 2D 3Dमध्ये करून बघायचं सगळं काय होतं. सेम जसं मॅथ्सचा मॅट्राईस होतं ना, सेम होतं. मॅथ्समध्ये मॅट्रायसेसवर कसं करायचं? कधी मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल असायचं? काहीतरी कॉमन पाहिजे. जर याच्या रोज आणि त्याच्या कॉलम सेम असेल, काहीतरी असं होतं. थांबा मला बघू द्या. आता तुमचे असे फेसेस होतात. ठीक आहे, जाऊ दे, उद्या करू ना तुम्ही, आता वेळ झाला है. असो, ठीक है. सी यहाँ तक के करके आओ कल ऑपरेशंस, और कल लैपटॉप लाना. विल स्टार्ट विथ आवर प्रोजेक्ट ऑफ नमपाई. ठीक है. हाँ हाँ एक सेकंड मी सांगतो. ओके, ऑनलाइन कॅन लीव.